मेकअप करताना प्रायमर खरंच गरजेचं असतं, की असते फक्त एक एक्स्ट्रा स्टेप? मेकअप करताना प्रायमर स्किप करू शकतो का? प्रायमर कधी वापरावं? प्रायमर फक्त ऑइली स्किनवाल्यांनीच वापरायचं का? असे खूप सगळे प्रश्न जर तुम्हाला पडलेले असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हाय, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात सारिका मेकअप. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे प्रायमरचे बेनिफिट्स, प्रायमर कधी वापरायचा आणि कोणत्या स्किन टाइपसाठी कसा प्रायमर वापरायचा. आणि त्याचसोबत काही प्रायमर्सही मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, जे अफोर्डेबलही आहेत आणि कामही खूप छान करतात. तर सर्वात आधी बघूयात, की प्रायमर का गरजेचं असतं आणि बेसिकली प्रायमरचं काम काय असतं. तर आपल्या फेसवर किंवा आपल्या स्किनवर ओपन पोर्स, फाईन लाईन्स, रिंकल्स, ब्लेमिशेस असं सगळं असतं. त्यानंतर ॲक्ने प्रॉन स्किन असते, ऑइली स्किन असते किंवा खूप जास्त ओपन पिंपल्स असतात, रेडनेस असतो पिंपल्सवर वगैरे किंवा कुठे काही ड्राय पॅचेस वगैरे असतात. तर अशा वेळी आपण डायरेक्टली मेकअप अप्लाय केला, फाउंडेशन अप्लाय केलं, कन्सीलर, कलर करेक्शन वगैरे जर केला, तर ते सगळं मेकअप प्रॉडक्ट्स आपल्या स्किनच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपल्या पोर्समध्ये वगैरे ते जाऊन बसतं आणि त्यानंतर आपल्याला ब्रेकआउट्स वगैरे जास्त होतात. अशा वेळी आपली स्किन जास्त डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. रेग्युलर मेकअप करताना काही काळानंतर स्किन खूप जास्त डल होऊन जाते. अशा वेळी आपण प्रायमर अप्लाय केलं तर आपल्या स्किनचा आणि मेकअपचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. स्किन प्रेप केल्यानंतर आपण अप्लाय करतो प्रायमर आणि प्रायमर लावल्याच्या नंतर आपण अप्लाय करतो आपलं कन्सीलर, फाउंडेशन, बाकी सगळा मेकअप आपण स्टार्ट करतो. जर आपण प्रायमर अप्लाय केला, तर तुमचं मेकअप आणि तुमची स्किन यामध्ये एक लेयर क्रिएट होतो आणि त्यामुळे तुमचा मेकअप डायरेक्टली तुमच्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. जे पण ओपन पोर्स, फाईन लाईन्स आणि रिंकल्स असतात, प्रायमरमुळे ते ब्लर होऊन जातात आणि स्किन खूप जास्त सॉफ्ट दिसते. टेक्स्चर स्किन असेल, ऑइली स्किन असेल किंवा खूप जास्त ओपन पोर्स असतील, तर तुम्ही प्रायमर लावल्यानंतर तुमचं ऑइल कंट्रोल होण्यासाठी खूप जास्त हेल्प होते. स्वेटिंग, सिबम प्रोडक्शन म्हणजेच ऑइल हे सगळं थोडंसं कंट्रोल झाल्यामुळे तुमचं फाउंडेशन लाँग लास्टिंग बनतं. फाउंडेशनला एक चांगली ग्रिप मिळते, त्यामुळे फाउंडेशन लाँग लास्टिंग बनतं. आणि म्हणूनच प्रायमरचे बेनिफिट्स असे आहेत, तुमचं प्रायमर आणि मेकअप एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. ऑइली एक्ने प्रॉन स्किन असेल, पोर्स फिल झाल्यामुळे एक्सेसिव्ह शाईन फेसवर दिसत नाही. स्वेटिंग आणि ऑइल कंट्रोल बऱ्याच प्रमाणात चांगलं होतं आणि त्यामुळे फाउंडेशन खूप जास्त लाँग लास्टिंग होतं, मेकअप लाँग लास्टिंग होतो. एक स्मूथ फ्लॉलेस मेकअपसाठी तुम्हाला प्रायमर वापरणं खूप गरजेचं असतं. प्रायमर्स हे डिफरंट टाइप्स अँड फॉर्म्युलेशन्समध्ये मिळतात. जसं की क्रीम आहे, जेल आहे, स्प्रेज आहेत, त्याचबरोबर इल्युमिनेटिंग प्रायमर्स आहेत. तर अशा वेळी तुमची स्किन टाइप आणि तुमच्या स्किन कन्सर्न अकॉर्डिंग तुम्हाला प्रायमर चूज करायचं असतं. जर तुमची ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन असेल, तर तुमच्या स्किनसाठी मॅटिफाइंग प्रायमर बेस्ट असतात. ज्यामुळे तुमच्या फेसची एक्सेसिव्ह शाईन दिसत नाही. फेस एकदम मॅटिफाय होऊन जातो. अप्लाय केल्याच्या नंतर ओपन पोर्स वगैरे जे असतात ते ब्लर होऊन जातात. तुमची स्किन डल, ड्राय असेल तर तुम्ही हायड्रेटिंग किंवा इल्युमिनेटिंग प्रायमर वापरू शकता किंवा तुम्ही क्रीम बेस, मिल्क बेस प्रायमर वापरले पाहिजेत. त्यानंतर तुमच्या फेसवर खूप जास्त टेक्स्चर असेल, लार्ज ओपन पोर्स असतील, फाईन लाईन्स, रिंकल्स असतील तर तुम्ही सिलिकॉन बेस प्रायमर वापरले पाहिजेत. ज्यामुळे तुमच्या फेसवर एक स्मूथ कॅनव्हास क्रिएट होईल. लार्ज पोर्स आहेत ते फिल होतील आणि जर तुमची खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किन असेल, तर अशा वेळी तुम्ही प्रायमर बिलकुल स्किप नाही केलं पाहिजे. तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचं प्रायमर वापरायला पाहिजे. पण जर तुमची स्किन नॉर्मल आहे, फेसवर कसल्याही प्रकारचे ब्लेमिशेस नाहीत किंवा इनलार्ज ओपन पोर्स नाहीत, फाईन लाईन्स, रिंकल, टेक्स्चर असं काहीच नाही. अशा वेळी तुम्ही मॉइश्चरायझर जर तुम्ही चांगलं वापरलं किंवा तुमचं स्किन प्रेप जर खूप जास्त स्ट्राँग असेल, तर अशा वेळी तुम्ही तुमचं प्रायमर स्किप करू शकता किंवा तुम्ही असं मॉइश्चरायझर वापरलं, जे तुमचं मॉइश्चरायझर आणि प्रायमरचं काम करतं. इल्युमिनेटिंग मॉइश्चरायझर वापरलं, तर अशा वेळी तुम्ही प्रायमर स्किप करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही असे मॉइश्चरायझर वापरता किंवा असे फेस ऑइल वापरता, जे प्रायमर आणि मॉइश्चरायझरचं काम एकसोबत करतं, तर अशा वेळी पण तुम्ही तुमचं प्रायमर स्किप करू शकता. फर्स्ट प्रायमर मी इथे तुम्हाला रिकमेंड करणार आहे रिकोडचं एस ऑफ बेस मॅटिफाइंग प्रायमर. हे एक सिलिकॉन बेस प्रायमर आहे. हे अप्लाय केल्यानंतर फेस लाइक फिल्टर लाइक इफेक्ट येतो. अप्लाय केल्याच्या नंतर जे ओपन पोर्स, फाईन लाईन्स, रिंकल्स हे एकदम स्मूथ होऊन जातात आणि तुमचा मेकअप लाँग लास्टिंग बनतो. खूप सगळे मेकअप आर्टिस्ट या प्रायमरला रिकमेंड करतात. ते त्यांच्या ब्राइड्सवरही याला वापरतात आणि सेल्फ मेकअपसाठी पण हे खूप छान आहे. यामध्ये 2 डिफरंट साइज मिळतात. ही 30 ml आहे आणि ही 10 ml ची ट्यूब आहे. खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये हे आपल्याला मिळतं. ₹700 याची प्राईस आहे आणि हे ₹295 ची ट्यूब आहे 10 ml ची. जर तुमची ऑइली, एक्ने प्रॉन अशी स्किन असेल तर तुम्ही याला वापरू शकता. लाँग लास्टिंग यामुळे तुमचा मेकअप होतो. तर तुम्ही बघू शकता अप्लाय केल्यानंतर ओपन पोअर्स जे होते ते कंप्लीटली फिल झालेले आहेत. शाईन पण कंट्रोल झालेली आहे.
या ठिकाणी मी तुम्हाला लावून दाखवते. डिफरन्स तुम्ही बघू शकता. इकडे शाईन आहे आणि इकडे पूर्ण मॅट झालेलं आहे आणि एक फिल्टर लाइक इफेक्ट या प्राइमरमुळे तुम्हाला येतो. पूर्ण फेससाठी तुम्हाला फक्त पी साइज अमाउंट या प्राइमरची लावायची आहे आणि खूप छान इफेक्ट या प्राइमरचा आहे. हे एक ऑल स्किन टाइप प्रॉडक्ट आहे. तुमची ड्राय, कॉम्बिनेशन, ऑइली, एक्ने प्रोन जी पण स्किन टाइप असेल, त्यासाठी तुम्ही याला वापरू शकता. नेक्स्ट प्राइमर आहे स्विस ब्युटीचं मॅटिफाइंग मेकअप प्राइमर. हे एक जेल बेस प्राइमर आहे. ऑइली स्किनसाठी हे प्राइमर खूप छान काम करतं. 30 ml ची ही ट्यूब आपल्याला मिळते ₹399 ला. थर्ड प्राइमर मी तुम्हाला सजेस्ट करेल. थर्ड प्राइमर आहे इनसाइड कॉस्मेटिक्सचं हायड्रेटिंग प्राइमर. इनसाइडचे बाकीचे प्राइमर्सही खूप छान काम करतात. ड्राय स्किनसाठी हे हायड्रेटिंग प्राइमर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्राइमर आहे मार्स कॉस्मेटिक्सचं हे ग्रिपिंग प्राइमर. जर तुम्हाला ड्यूवी फिनिशिंग पाहिजे असेल, तुमची खूप जास्त ड्राय स्किन असेल आणि तुमचा मेकअप खूप जास्त सेपरेट होतोय किंवा खूप पॅची होतोय, अशा वेळी तुम्ही हे प्राइमर जरूर ट्राय करा. नेक्स्ट आहे हा रिकोडचा परफेक्ट ग्रिप सेटिंग स्प्रे. हा एक सेटिंग स्प्रे आहे. याला तुम्ही स्किन केअर नंतर ॲज अ प्राइमर वापरू शकता. यामुळे याच्यामध्ये असलेल्या ग्रिपिंग प्रॉपर्टीजमुळे तुमचं फाउंडेशनला ग्रिप चांगली मिळते आणि एक ड्यूवी फिनिशिंग फाउंडेशनला मिळते किंवा मेकअपला मिळते. त्यानंतर हे आहेत इल्युमिनेटिंग प्राइमर्स. यांना तुम्ही ॲज अ प्राइमर वापरू शकतात. हे एक हायलाइटिंग, इल्युमिनेटिंग असे प्राइमर आहेत. यामध्ये शायनी पार्टिकल्स किंवा स्मॉल ग्लिटर्स असतात, ज्यामुळे हे अप्लाय केल्यानंतर एक शाईन तुमच्या फेसवर येते. हे आहे स्विस ब्युटीचा रिअल मेकअप बेस आणि ही आहे फेसिस कॅनडाची स्ट्रोब क्रीम. याबद्दल डिटेल व्हिडिओ नेक्स्ट तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुमची खूप जास्त डल, ड्राय स्किन असेल, तुम्हाला इन्स्टंट शाईन फेसला पाहिजे असेल किंवा तो सेलिब्रिटीजसारखा ग्लो तुम्हाला तुमच्या फेसवर पाहिजे असेल, ड्यूवी मेकअप तुम्हाला पाहिजे असेल, अशा वेळी तुम्ही हे इल्युमिनेटिंग प्राइमर वापरू शकता. तर बरेचसे अफोर्डेबल रेंजमध्ये मिळणारे, खूप चांगलं काम करणारे प्राइमर्स मी इथे तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत. या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जर तुमची ऑइली स्किन असेल, स्किनवर मोठे-मोठे पिंपल्स असतील किंवा टेक्स्चर स्किन असेल किंवा इनलार्ज पोर्स असतील, अशा वेळी तुम्हाला इल्युमिनेटिंग प्राइमर स्किप करायचे आहेत. त्या प्राइमर्समध्ये एक शाईन असते, ग्लिटर पार्टिकल्स असतात, स्मॉल टायनी असे ग्लिटर पार्टिकल्स असतात, पण ते खूप जास्त शाईन करतात. ऑइली स्किन असेल तर तुमची स्किन ऑलरेडी ऑइली असल्यामुळे एक्सेस शाईन असते. ते पार्टिकल्स आणखी जास्त शाईन करू शकतात. त्यानंतर खूप जास्त लार्ज पोर्स असतील किंवा टेक्स्चर असेल, तर ते जास्त दिसून येतं. त्यामुळे तुम्हाला अशा वेळी ते प्राइमर्स स्किप करायचे आहेत. पण जर तुम्हाला इल्युमिनेटिंग प्राइमर्स अप्लाय करायचे असतील, तर ते कसे अप्लाय करायचे हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर प्राइमरच्या रिगार्डिंग तुम्हाला काहीही क्वेरी असेल, काहीही क्वेशन असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.